हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सुंदर असं गुलाबाचं फूल कसं बनवायचं हे शिकवणार आहे। या फुलापासून तुम्ही पुष्पगुच्छ बनवू शकता किंवा तोरण डिझाइन बनवू शकता किंवा फ्रॉकवर लावू शकता, स्वेटरवर लावू शकता किंवा किचन बनवू शकता। खूप सारे उपयोग आहेत ह्या फुलाचे आणि दिसायला तर खूपच सुंदर दिसते आणि विणायला पण तितकं सोपं आहे। अगदी झटपट हे फूल विणून तयार होते। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 12 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि 3 कलरची लोकर घेतलेली आहे। हिरव्या कलरची आपल्याला पानासाठी वापरायची आहे आणि इथे मी 2 कलर मध्ये फूल बनवत आहे। हवं तर तुम्ही 1 कलर किंवा 2 पेक्षा जास्त कलर मध्ये सुद्धा बनवू शकता आणि एक आपल्याला कात्री लागणार आहे। तर सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला, एक मॅजिक रिंग विणायची आहे। आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर 3 साखळ्या विणायच्या आहेत। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे। तर या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला टोटल 15 खांब विणायचे आहेत। तर इथे मी 15 खांब विणून घेते आणि नंतर दाखवते। तर 15 खांब विणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी तिसरी साखळी आहे इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि परत 3 साखळ्या घ्यायच्या आणि तिथेच एक खांब घालायचा। आता ह्या दुसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर आपल्याला 2-2 खांब विणायचे आहेत। म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये आपले 15 खांब होते, तर दुसऱ्या राऊंड मध्ये आपले 30 खांब तयार होतील। तर इथे मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे जे 3 साखळ्याचा राऊंड आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे पहिल्या खांबामध्ये आणि दुसरा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। परत आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या तिसऱ्या राऊंड साठी आणि तिथेच एक खांब घालायचा, म्हणजे 2 खांब। आता आपल्याला काय करायचं आहे, एका खांबावर एक खांब, एका खांबावर 2 खांब, परत एक खांब, 2 खांब। असंच आपल्याला पूर्ण राऊंडनी कंप्लीट करून घ्यायचं आहे। एकावर एक, एकावर 2, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 45 खांब तयार मिळतील। तर इथे मी तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। परत स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे आणि चौथ्या राऊंड साठी आपल्याला काय करायचं आहे, परत 3 साखळ्या घ्यायच्या आणि तिथेच एक खांब घालायचा। आता काय करायचं, पुढच्या 2 खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे सिंगल सिंगल आणि तिसऱ्या खांबावर परत 1 आणि 2, परत पुढच्या 2 खांबावर सिंगल सिंगल 1-1 खांब घालायचा। तर असंच आपल्याला हे चौथा राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे। एका खांबावर 2 खांब, पुढच्या 2 खांबावर 1-1 खांब। तर इथे मी चौथा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता परत ह्या पहिल्या खांबामध्ये स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला काय करायचा आहे, कट करून घ्यायचा आहे। आता एक्स्ट्राचा धागा कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पिवळ्या कलरची लोकर घ्यायची आहे आणि पिवळ्या कलरची लोकर घेऊन अशा प्रत्येक खांबावर 1-1 खांब घालायचा आहे। मुका खांब आपल्याला विणायचा आहे। कुठेही स्किप वगैरे न करता प्रत्येक खांबावर आपल्याला मुका खांब विणायचा आहे। तर ह्या फुलासाठी आपण बॉर्डर बनवणार आहोत। तर इथे मी पूर्ण कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर हे पाहू शकता मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे
आता परत आपल्याला काय करायचं आहे, स्लिप टिशने जॉईंट करायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपलं हे गोल तयार झालेलं आहे। ही एक्स्ट्राची लोकर आपल्याला याच्यामध्येच हायर करून घ्यायची आहे। या पद्धतीने हे आपलं गोल तयार झालेलं आहे। आता आपला फुलाचा आकार तयार झालेला आहे। आता सर्वात अगोदर आपण पान बनवून घेऊयात, नंतर आपण याला शेप देऊयात। तर पान बनवण्यासाठी मी हिरव्या कलरची लोकर घेतलेली आहे आणि क्रोशा शेम घेतलेला आहे। सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं, एक मॅजिक रिंग बनवून घ्यायची आणि मॅजिक रिंग बनवून घेतल्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आणि ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 15 खांब विणून घ्यायचे आहेत। 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि ही 15 खांब विणल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे आणि घट्ट ओढून घेतल्यानंतर काय करायचं, ही जी तिसरी साखळी आहे म्हणजे पहिला खांब, इथे आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचं आहे। आता पान विणण्यासाठी आपल्याला काय करायचं, 1 2 3 4 5 साखळ्या घ्यायच्या आणि ही जी पहिली साखळी आहे, या पहिल्या साखळीवर आपल्याला एक मुका खांब विणायचा, सॉरी स्लिप टिश विणायचं। या दुसऱ्या साखळीवर आपल्याला एक मुका खांब विणायचा, सॉरी दुसऱ्या साखळीवर स्लिप टिश, तिसऱ्या साखळीवर मुका खांब आणि ह्या चौथ्या साखळीवर हाफ डबल क्रोशे विणायचा। नंतर ह्या 5व्या साखळीवर आपल्याला काय करायचं आहे, एक डबल क्रोशे विणायचा आणि त्याच्यानंतर ही 1 आणि 2 साखळ्या स्किप करायच्या आणि तिसऱ्या साखळीवर आपल्याला डायरेक्ट स्लिप टिच विणायचा आहे। या पद्धतीने परत काय करायचं, त्याच्या पुढच्या साखळीवर आपल्याला स्लिप टिचने जायचं आणि परत 1 2 3 4 5 साखळ्या विणायच्या। ही पहिली स्किप करायची, या दुसरीवर स्लिप टिच विणायचं, तिसरीवर मुका खांब विणायचा, चौथीवर अर्धा खांब विणायचा, ह्या 5वीवर खांब विणायचा आणि परत 1 2 स्किप करायचं आणि ह्या तिसऱ्या साखळीवर ही 1 2 स्किप करून ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप टिच करायचं। तर इथे मी 2 पानाचे आकार बनवून घेतलेले आहेत, असेच आपल्याला 3 बनवून घ्यायचे आहेत। तर मी 3 बनवून कंप्लीट करते। तर हे पाहू शकता, पूर्ण पान विणून मी इथे थोडा एक्स्ट्राचा धागा शिवण्यासाठी कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, असे पान विणण्यासाठी फूल बनवण्यासाठी काय करायचं आहे, या पद्धतीने आपल्याला सुईच्या साइडने, सॉरी उलट्या साइडने या पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचा आहे आणि गोल केल्यानंतर
एक आपल्याला धागा घ्यायचा आणि हे अर्ध्याच्या थोडंसं खाली आपल्याला काय करायचं, सिंपल गाठ मारून घ्यायचा आहे सेम कलरच्या धाग्याने। अर्ध्याच्या थोडं खाली आणि गाठ मारून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, या पद्धतीने पलटून घ्यायचं आहे, व्यवस्थित शेप द्यायचा आहे। हे धागे आतल्या साइडनेच करायचे आहेत किंवा एक्स्ट्राचे धागे कट देखील करू शकता। तर हे पाहू शकता किती सुंदर आपला गुलाबाच्या फुलाचा आकार आलेला आहे। आता ह्या खालच्या साइडला आपल्याला हे पान शिवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, किंवा हवं तर तुम्ही चिटकून देखील घेऊ शकता। तर शिवण्यासाठी इथे मी सुई घेतलेली आहे, सुईमध्ये इथे मी धागा टाकून घेतलेला आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने टाके मारत मारत वरची साइड शिवून घ्यायची आहे। टाके हायर होतील असे आपल्याला मारायचे आहेत, दिसणार नाहीत या पद्धतीने। आणि नंतर आपल्याला ही पाकळी देखील या पद्धतीने एक एक धाग्याने टाचून घ्यायची आहे किंवा मोकळी अशी राहू दिली तरी चालेल। तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी पान पूर्ण शिवून घेतलेलं आहे। तर पाहू शकता किती सुंदर, अगदी कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये हे आपलं फूल तयार झालेलं आहे। तर या पद्धतीने तुम्ही वरती इथे थोडंसं लोकरीने चेन करून जर किचनला लावली तरी चालते किंवा किचनची चेन सुद्धा इथे अटॅच करू शकता, खूप सुंदर दिसते। तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।